छावाच्या वादात सरकारची उडी। तज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शन नाही। आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याची भूमिका। अभिनेता विकी कौशल आणि पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि वाद सुरू झाला। चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवण्यात आलंय। लेझिम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत शिवप्रेमींनी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे। छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? यानंतर आता सरकारनंही वादात उडी घेऊन छावा चित्रपट तज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका जाहीर केली आहे। अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारा आहे। तज्ञांनी तो पिक्चर बघावा। खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा। पण छावाच नव्हे तर यापूर्वीही अनेक ऐतिहासिक सिनेमातील दृश्यांवरून वाद पेटले होते। पाहुयात कुठले चित्रपट होते ते। द लिजंड ऑफ भगत सिंग 2002 काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता। जोधा अकबर 2008 राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमध्ये बंदी आणण्यात आली होती। बाजीराव मस्तानी 2015 बाजीराव आणि मस्तानी या दोघांच्या वंशजांनी चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता। मोहेंजोदारो 2016 हडप्पा संस्कृतीशी संबंधित इतिहास आणि तथ्यांशी विसंगती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। पद्मावत 2018 करणी सेनेनं आक्षेप नोंदवला होता। प्रचंड विरोधानंतर पद्मावतीवरून चित्रपटाचं नाव बदलावं लागलं। तान्हाजी द अनसंग वॉरियर 2020 ट्रेलर आणि दृश्यांवर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला होता। एकूणच सिनेमा बनवताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेण्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली गेल्याचा इतिहास आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटही याला अपवाद ठरले।